आम्ही निघालोय गणपतीपुळ्याला जनशताब्दी एक्सप्रेसने आधूचा नवस फेडण्यासाठी। माझ्या बहिणीला आलेली फार फार अशी झोप आणि आधू आमचा झोपला आहे। आधू कुठे चाललोय आपण? सांग सोनू। आधू 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 इकडे बघ। आधू 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 बोल। वेलकम टू गृहलक्ष्मी। आता आपण जात आहोत कोकणात। कोकणात कुठे जातोय सांगा बरं? बोला गणपतीपुळे। बोल बोल ना बोल ना बोल। गणपती बाप्पा मंगलमूर्ती। सकाळी आम्ही 11:15च्या दरम्यान आम्ही पोचलो रत्नागिरी स्टेशनला। सकाळी 5:15ची ट्रेन पकडलेली जनशताब्दी आणि 11:15ला पोचलो रत्नागिरीला। तिथून ऑटो केली, एक ऑटोचे 600 रुपये, याप्रमाणे 2 ऑटो केले आम्ही आणि तिथून पोचलो आम्ही गणपतीपुळ्यामध्ये भक्तनिवासमध्ये। त्याची ऑनलाईन बुकिंग आम्ही आधीच करून ठेवली होती आणि जाताना मस्त असे समुद्राची व्ह्यू आम्ही बघत चाललो होतो। एकदम मस्त असे व्ह्यूज आहेत। तर आम्ही फक्त आलेलो आहे गणपतीपुळ्याचं दर्शन घ्यायला, कारण की असं पण आपलं गाव कोकणातच आहे। आपण कोकणवासी, रोजचा दिसायचा समुद्र तो आपल्याला दिसतच राहणार आहे। तर हे आहे भक्तनिवासमधला आतमधले रूम्स, एकदम नीट अँड क्लीन असे रूम। मला सर्वात जास्त असे रूम्स हे आवडले, कारण की ना एकदम नीट अँड क्लीन आहेत, कुठेही घाण नाही। वॉशरूमसुद्धा एकदम क्लीन होते आणि एकदम रिजनेबल रेट्समध्ये होते। अशा आम्ही 3 रूम घेतले होते। AC काहीतरी लास्टला 950 रुपये आणि बाहेरचा व्ह्यू पण बघा लॉबीचा एकदम क्लीन आहे। आणि माझी अशी तयारी झालेली आहे मस्त अशी। तर तयारी करून ॲक्च्युली आम्हाला यायला खूप उशीर झाला। आल्याच्यानंतर फटाफट फ्रेश झालो, जेवणाची वेळ निघून चाललेली म्हणून पटकन असे जेवलो, तयारी केली आणि मोबाईल स्विच ऑफ झालेला तो पहिले चार्जिंगला लावला, मग मला ब्लॉग शूट करता नाही आला। ॲक्च्युली जेवणाला होती भाजी, एक भाजी होती, मुगाची भाजी होती, डाळ होती, चपाती होती, शिरा होता आणि भात आणि छान जेवण होतं। पापड होतं आणि लोणचं होतं आणि भाजी डाळ भात हे अनलिमिटेड भेटतं। फक्त शिरा होता। काय झालं? तर शिरा आणि पापड आणि चपाती हे लिमिटेड असते, एकदाच दिलं जातं। बाकी जेवण इतकं सुंदर आणि छान होतं ना, तर उत्तम अशी भक्तनिवासमध्ये सोय होते, पण ऑनलाईन बुकिंग करावी लागते। आणि आमची सगळी पलटण झालेली आहे गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी। त्यानंतर मग आम्ही हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावर, 5 ते 7 मिनिटाच्या अंतरावर भक्तनिवासपासून गणपतीपुळ्यांचं मंदिर आहे आणि गेलो तर एकदम नशीब एकदम असं सुंदर होतं की अजिबात अशी गर्दी नव्हती। मस्त असं लाईनीत आम्हाला वाटलं तर खूप उशीर झाला आहे, गर्दी असेल जास्त, की आम्हाला दर्शन लवकरात लवकर भेटेल की नाही, कारण की काळोखाच्या आतमध्ये मुलांना असं सनसाईट वगैरे दाखवायचं होतं आणि मुलांना वाळूमध्ये खेळायचं होतं। आधू अशी खेळणी वगैरे पण ऑलरेडी घेऊन आली होती समुद्रामध्ये खेळण्यासाठी, वाळूमध्ये खेळण्यासाठी। तर आता हे उंदीर मामाच्या कानामध्ये दर्शन घेण्याच्या आधीच मला काहीतरी बोलायचं तर दोघी पण बहिणी कानामध्ये बोलायला सज्ज झालेल्या आहेत। तर गणपतीपुळ्याला येण्याचं कारण असं आहे की आधूसाठी जेव्हा माझी बहीण आणि तिचा नवरा दोघंजणं गणपतीपुळ्याला आले होते, तर त्यांनी तेव्हा नवस केला होता की एक बाळ आम्हाला होऊ दे, कारण की बरेच वर्ष तिला लग्न झाल्यावर मूल नव्हतं। तर मी गणपतीपुळ्याला घेऊन येईल असं नवस केलेलं, पण ती तर आता नाही आहे, म्हणून आम्ही हा नवस फेडण्यासाठी आम्ही सगळे फॅमिली आलेलो आहोत आद्याला घेऊन। गणपतीपुळ्याच्या मंदिरात आल्यावर गणपती बाप्पाचं छान असं दर्शन झालं
आणि इथे काही असं रिस्ट्रिक्शन नाही आहे की तुम्ही बाप्पाचे व्हिडिओ वगैरे काढू नका वगैरे, असं काहीच नाही. आणि धक्काबुक्की बाकीच्या मंदिरांमध्ये होते तशी धक्काबुक्कीही नाही. निवांत भक्त आपल्या बाप्पाचं दर्शनही घेऊ शकतात, शांत असं बसूही शकतात. हा इतर वेळेला गर्दीच्या वेळेला थोडंफार होत असेल, पण इतकं तर काही नसतं इथे. गणपती बाप्पाच्या मंदिराच्या समोर अशी मस्त अशी रांगोळीही काढलेली होती. आणि आता आम्ही आलो आहोत बीचवर आणि मुलं इतकी खुश झाली. सर्वात आधी तर आद्धू आणि श्रावणी दोघी पण वाळूमध्ये खेळण्यासाठी अशा एक्सायटेड होत्या आणि खेळायची सुरुवातही केली. आल्या आल्या त्या आधी खेळायला बसल्या तिथे वाळूमध्ये. आणि समोरचं जे वातावरण होतं ते एकदम सुंदर होतं. आणि आपल्या कोकणात आल्याच्या नंतर माणसाचा थकवा नाहीसा होतो, कारण की वातावरणच इतकं सुंदर असतं कोकणातलं की माणसाला थकवा असा जाणवतही नाही कितीही प्रवास करून आला तरी. आणि आज गणपतीपुळ्याचं दर्शन गणपतीचं कसं झालं? फोटोग्राफर चांगलं झालं ना? खूप छान असं दर्शन झालेलं आहे आणि मंदिरचं काम थोडंफार चालू आहे. आणि इतकं सुंदर असा व्ह्यू आहे, छान वाटते. खूप 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 अशी मजा केली. खूप एकविरेचं दर्शन पण खूप छान झालं. आणि आज गणपतीपुळ्यात येऊन गणपतीचं दर्शन पण एकदम मस्त झालं, अजिबात गर्दी नव्हती, छान असं दर्शन झालं. संध्याकाळी मुलांनी बीचवरच पोट भरून काही काही वेगवेगळे स्नॅक्स वगैरे खाल्लं, भेळपुरी वगैरे. आणि त्यानंतर मग रात्री न जेवताच झोपून गेले. आणि सकाळी मस्त असा पोहे आणि उपम्याचा आम्ही नाश्ता केला. आणि त्यानंतर जाणार आहोत प्राचीन कोकण बघायला. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. प्राचीन कोकणची पूर्णपणे माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. आणि मस्त असं प्राचीन कोकण हे कसं आहे ते तुम्ही या व्हिडिओ दरम्यान बघा. तर हार्डली 5 मिनिटाच्या अंतरावर प्राचीन कोकण आहे, आपल्या गणपतीपुळे मंदिरापासून सुद्धा आणि आपलं भक्तनिवासवरून सुद्धा. तर मात्र 50 रुपयाचे तिकीट काढून आपण चाललो आहेत प्राचीन कोकण बघायला. ही आहे काळाची गुफा. या काळाच्या गुफेमागे 500 वर्षापूर्वीचं कोकण कसं होतं आणि माणसे कशा पद्धतीने जगत होती हे या व्हिडिओमार्फत तुम्हाला मी दाखवणार आहे. ज्यांना प्राचीन कोकण बघायला जायला शक्य होत नाही त्यांनी ह्या व्हिडिओ दरम्यान त्याची मजा घ्या. आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. हे इथे आहेत भगवान परशुराम. आपल्या पुराणात उल्लेख आलेला आहे की हजारो वर्षांपूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्यांनी संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली संपूर्ण पृथ्वी त्यांनी दान केली. आणि दान केलेली कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षांपूर्वी समुद्र होता. त्याच्याशी त्यांनी युद्ध केले व 40-50 किलोमीटर पाठीमागे ढकलले व ह्या ठिकाणी सुंदर अशा कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या भूमीला परशुराम भूमी असे म्हणतात. त्यानंतर गावामध्ये लग्नही चालूच असतात. तर गाण्याचा आवाज खूप जोरात चालू झाला तर मी व्हॉइस ओव्हर करते. तर इथे आहे शिकार करतायत लोक. पहिले डुकरांचा शिकार करत होती लोक, ते दाखवलं गेलेलं आहे. आणि ही आहे वाघाची गुफा, कशा पद्धतीने आहे ते दाखवलं गेलेलं आहे. हा आहे माडी विकणारा, तर माडीवाला हे दाखवलं गेलेलं आहे. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्हाला या प्राचीन कोकणमध्ये दाखवल्या गेलेल्या आहेत आणि ते दाखवण्यासाठी मुलांना जरूर आणा. मंदिर आहे.
पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत. गावातील सगळे लोक इथे एकत्र येत असत. जर गावातील दोन व्यक्तींची भांडणे झाली तर सगळा गाव एकत्र येऊन गावप्रमुख न्यायदान करीत असे. आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभराची प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक हे आपापल्या देवाकडे जातात व देवाचं दर्शन घेतात. तसंच आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतो. पण जेव्हा शिमग्याचा सण येतो तेव्हा हाच देव पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजे कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळचं आहे की आमचं त्याच्याकडे येणं जाणं असतं. तसंच या देवीचं नाव आहे वाघजाई. हे नाव मी जाणीवपूर्वकच ठेवलंय. असं म्हणतात की ज्या निसर्गात वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षांपूर्वीचा निसर्ग सुद्धा असाच समृद्ध होता. तर आमच्या भावविश्वामध्ये देवत्वाचं स्थान आहे. आपण कोकणी माणसं वड पिंपळ साप नागाची पूजा करतो. म्हणजेच आपण निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून या देवीचं नाव सुद्धा निसर्गाशी संबंधित असंच ठेवलंय वाघजाई. आणि आपण जेव्हा मंदिरामध्ये जातो तेव्हा देवाला नमस्कार करून ते गारणं घालतो. तसंच गारणं देवाला घालणार आहोत. हात जोडून उभे राहा सर्वांनी आणि होय महाराज म्हणा. ग्रामदेवताला गाराणं घालून झाल्याच्या नंतर आम्ही निघालो आता पुढची माहिती घेण्यासाठी. आणि ही माहिती मुलांना खूप आवडत होती. इकडे सुतार आहे. शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवण्याचे काम सुतार करीत असे. हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीवकाम आजही जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रामध्ये पाहायला मिळतील. हा इकडे लोहार आहे. शेतकऱ्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम लोहार करीत असे. 500 वर्षांपूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. बरेचसे लोक सैन्यामध्ये होते. त्यांना लागणाऱ्या लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम लोहार करीत असे. आणि याचे वैशिष्ट्य म्हणजे काहीशे वर्षांपूर्वीच्या जुन्या तलवारी व ढाली मराठा खोत यांच्याकडे आहेत. त्यांना अजूनही कंस आलेले नाही. त्यांची करदसऱ्याला पूजा केली जाते. हा इकडे तेली आहे. हा तेलाचा घाणा आहे. याला खुंट असे म्हणतात. याच्या आतमध्ये सुके खोबरे घातले जाते. आणि हे जे उभे लाकूड आहे त्याला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात. ही लाट ही आडव्या लाकडाला अशा तऱ्हेने बांधली जाते की जेणेकरून ही लाट उभी राहते. त्या ठिकाणी चोपडाला बैल बांधला जातो व ह्या आडव्या लाकडावर हा दगड ठेवून त्याने स्वतःच्यावर बसतो. हे सगळं वजन घेऊन हा बैल गोल फिरवला जातो जेणेकरून आतील खोबरे रगडून त्याचं तेल निघतं. हे तेल भरून काढायचं असेल तर चोपडाचे बैल सोडायचे व ही 2 लाकडं बाजूला करून आतील तेल भरून काढायचे. पुन्हा जर नवीन तेल पाडायचे असेल तर त्याची क्रमवार मांडणी करून हे तेल पाडले जात असे. म्हणजे पूर्वी पसा ते 1.5 पसा तेल पाडण्यासाठी 1 ते 1.5 तास लागत होता. यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन किती कष्टमय होते. इथे हा पुरुष समाज आहे. पूर्वी प्रत्येक व्यवसाय जातीनीय होता. व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. प्रत्येकाला आपापल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे. बांबूच्या वस्तू बनवून देण्याचे काम पुरुष करीत असे. हे सूप आहे. ही फुलांची परडी आहे. ही रोळी आहे. तिचा वापर धान्य धुण्यासाठी केला जातो. तसेच आजही धार्मिक कार्यामध्ये केला जातो. आपल्या घरामध्ये जेव्हा शुभ कार्य असते तेव्हा घरातील सौभाग्यवती स्त्रिया किंवा कुमारिका या रोळीमध्ये दिवा घेऊन उभ्या असतात. जर हा दिवा शुभ कार्य पार पडण्याआधी विझला तर ते अशुभ मानले जाते. आजही आपल्या साखरमान्याचं लग्न जर मुंबईला असेल तर ही रोळी गावावरून मुंबईला पाठवली जाते. कारण मुंबईला सर्व वस्तू मिळतात पण रोळी नाही मिळत. पूर्वी घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असत.
ते झाकणीसारखं दिसतंय त्याला घिरट असे म्हणतात. झाकणीमध्ये धान्य तळून निघतं तर घिरटामध्ये भात घातला जातो व अख्खा तांदूळ बाजूला होऊन कोंडा बाजूला होतो. हे मोदक पात्र आहे म्हणजे कोकणी कुकर. हे पुरण यंत्र आहे, याच्या आतमध्ये डाळ घातली जाते व हे 2 राऊंड उलटसुलट फिरवून आधी डाळ वाटून निघते. वाटलेली डाळ याच्या खाली पडते. तिच्या गोड पुरणपोळ्या केल्या जातात. इकडे शेवया काढायचं लाकडी यंत्र आहे. वरती जेवणाचा डब्बा आहे, त्याच्या बाजूला चहाची किटली आहे आणि हे दगडी उकळ आहे. पूर्वी असा वापर भाताचे पोहे काढण्यासाठी करत. आपल्या घरामध्ये जो भात असतो तो रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवला जातो व सकाळी त्यातले पाणी काढून तो भात पोह्याच्या खापरावर भाजला जातो व तो भात या उकळामध्ये टाकून या मुसळाच्या साहाय्याने काढला जातो, तेव्हा ते पोहे तयार होतात. प्राचीन कोकण लहान मुलांना दाखवण्याचा उद्देश असा आहे माझं की मुलांना आपलं कोकणी जीवन एकदम जवळून बघायला मिळेल. कारण की आत्ताच्या आणि आधीच्या जीवनामध्ये खूप फरक आहे. आता खूप सुखसुविधा निघालेल्या आहेत आणि पहिल्या नव्हत्या. आणि पहिलं कोकण हे आपलं असं होतं. तर मुलांनाही आपल्या दळणवळणाच्या आधीची साधनांबद्दल माहिती मिळेल. त्याप्रमाणे हा कासार या मुलीच्या घरी आला आहे. हे या मुलीचं घर आहे. या मुलींची लग्न वयाच्या 8व्या व 10व्या वर्षी होत असत. तोपर्यंत या मुलींना बांगड्या भरण्याचा कोणताही मोबदला त्या कासाराला मिळत नसे. ज्यावेळी मुलीचं लग्न होईल त्यावेळी मुलीचे वडील या कासाराला एक सोन्याचा दागिना देत असे. त्या व्यतिरिक्त या कासाराला कोणताही मोबदला मिळत नव्हता. म्हणजे हा कासार 8-10 वर्ष या मुलींना मोफत बांगड्या देत होता. म्हणजे पूर्वीची समाज रचना एकमेकांच्या विश्वासावर आधारलेली होती. थोडक्यात बाराबोरतीदार आपला नफा किंवा तोट्याचा विचार न करता आपलं कर्तव्य म्हणून काम करीत होते. पाणी भरायचं बोर्डवर झाडं यासाठी लावले, झाडांवर बोर्ड यासाठी बघितली आम्ही ती बोलतायच छान सांगते. पाणवठा आहे. पूर्वी प्रत्येक गावामध्ये भरपूर मोठे जंगल होते, त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते. ज्या ठिकाणी उंचवट्यावर बारमाही पाणी असे तिथे धरण बांधून हे पाणी प्रत्येकाच्या घरोघरी पाटाच्या साह्याने नेले जात असे. या पाण्यावर आमच्या नाळी पोपळीच्या बागा व उन्हाळी भातशेती होत असे. उन्हाळी भातशेतीला पाणी भरपूर प्रमाणात लागत होते. तेवढे पाणी प्रत्येक गावामध्ये उपलब्ध होते. रामदेवतेनंतर पाणवठा असं एकमेव ठिकाण आहे की ज्या ठिकाणी सगळा गाव इथे एकत्र येत होता. गावातील स्त्रिया पाणी भरण्यासाठी होत्या, तसेच गुराख्यांसारखे व्यावसायिक हे गुरांना पाणी देण्यासाठी होते. म्हणजे आमच्या ग्रामीण जीवनाचं मध्यवर्ती केंद्र हे आमचं पाणवठा होतं. इकडे चर्मकार आहे. चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम चर्मकार करीत असे. आणि याच्या जोडीला आणखी एक प्रसंग सांगतो की जो 500 वर्षांपूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावर पार्लेश्वर नावाचं एक देवस्थान आहे. त्या ठिकाणी एका पर्वतात एक मोठी गुहा आहे. त्या गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे. आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या गुहेमध्ये अजूनही जिवंत साप आहेत. पूर्वी मार्लेश्वर देव हे एका गावामध्ये राहत होते. त्या गावातील लोक वाईट मार्गाने वागू लागले, त्यामुळे शंकराचे पावित्र्यही कमी होऊ लागले. हे शंकराला मान्य होणे शक्य नव्हते, म्हणून त्याने गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला व मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री शंकर गावाबाहेर पडला. गावाबाहेर एक चर्मकाराचे घर होते. चर्मकार गरीब नीतिवान पण श्रद्धाळू होता. शंकराने कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकाराला मशाल दाखवण्याची विनंती केली. तो चर्मकाराने सुद्धा अतिथी देवभव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. व ज्या ठिकाणी मार्लेश्वर हे देवस्थान आहे त्या ठिकाणी आल्यावर शंकराने आपले खरे रूप प्रकट केले व चर्मकारास दर्शन दिले व त्यास सांगितले यापुढे मी इथेच राहणार आहे. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली, परंतु आजही संक्रांतीला शंकराची मूळ गावातून पालखी निघते. तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा वंशजच करतो. म्हणजे मार्लेश्वर हे असं देवस्थान आहे की ज्या ठिकाणी कोणताही जातीभेद मानला जात नाही.
आणि हे आहे आता मार्लेश्वराची गुफा. तर ही मार्लेश्वराची गुफा हुबेहूब अशी प्राचीन कोकणमध्ये बनवलेली आहे. तर कोणाला मार्लेश्वरला जाता येत नसेल किंवा वेळ नसेल किंवा जायला अजून खूप तुम्हाला वेळ असेल तर इथे मार्लेश्वराचं दर्शनही तुम्ही घेऊ शकता. फरक इतकाच आहे की मार्लेश्वराच्या गुफेमध्ये खूप असे साप लटकलेले असतात आणि ह्या गुफेमध्ये तेवढं नाही, पण शंकराची पिंडीचं दर्शन एकदम सुंदर आणि हुबेहूब अशी गुफा बनवलेली आहे आणि अतिशय सुंदर अशी शांतता आल्यावर आतमध्ये वाटतं आणि मन एकदम प्रसन्न वाटलं. आतमध्ये गेल्यावर सुंदर असं दर्शन मार्लेश्वराचं झालं आणि त्यानंतर मग पुढे खूप असं बघण्यासारखं आहे, पण व्हिडिओ खूप लांब होईल म्हणून हे एवढ्यापर्यंतच हा व्हिडिओ बनवलेला आहे. थोडंफार छोट्या मोठ्या गोष्टी खूप अशा दाखवण्यासारख्या आहेत. जर वेळ असेल तर तुम्हीसुद्धा या प्राचीन कोकणला बघा. गणपतीपुळ्यात येऊन गणपतीचं दर्शन घ्या आणि कोकणात खूप असं बघण्यासारखं आहे. कोकणासारखं पर्यटन स्थळ तुम्हाला कुठेही भेटणार नाही असं पर्यटन आहे इथे. तर या आणि मजा घ्या कोकणाची आणि प्राचीन कोकणची. भारी वाटतंय ना, सगळे हिरवगार आहे. कसं ट्रेन वरती येऊन भीती वाटते. तुला कसं वाटलं? हाय ओ रावण हस ना जरा. नरसिंह हा हनुमान. हात काढ खाली, हात काढ. एकदा हस पण रावण एकच तोंड दहा तोंडात बसेल. ए रावण एकदा हस. खरा रावण हस. बघ जयगड किल्ला बघ. तर प्राचीन कोकण कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये सांगा. तोपर्यंतसाठी बाय बाय.